जय श्रीकृष्ण. ती स्वयंपाक करीत होती. तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप ती करत होती. ती पूजा करण्यासाठी वेगळा वेळ काढू शकत नव्हती. त्यामुळे ती सतत काम करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमःचा जप करीत असे. असेच एकदा काम करीत असताना ती जपामध्ये मग्न होती. तेवढ्यात एकदम धडाम असा जोराचा आवाज झाला. आणि एक मोठी किंकाळी तिला ऐकू आली. तिचे हृदय एकदम धडधडू लागले. ती जेव्हा अंगणात पळत गेली आणि बघितले, तर तिचा 8 वर्षाचा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडला होता. ते बघून तिला खूप रडू येत होतं, पण घरात कुणीही नव्हतं. रडून तरी काय कोणाला बोलवणार होते? पटकन तिने मुलाला उचलले आणि ती दवाखान्यात पळत सुटली. मुलगा आई ग आई ग असा ओरडत होता. तिच्या आतील माया डोळ्यातून अखंड वाहत होती आणि नुकतेच तिचे 15 दिवसापूर्वी अपेंडिक्सचे ऑपरेशन झालेले होते. एवढे असताना कुठून तिच्यात इतकी ताकद आली? ही मुलाला उचलून जवळच्या नर्सिंग होमकडे ती पळत सुटली होती. जाताना रस्त्यात दवाखान्यात जाताना भगवंतास ती कोसत होती. बडबड करत होती, हे कन्हैया, मी तुझे काय वाईट केले होते म्हणून तू माझ्याच मुलाला असे का केलेस? पण योग्य वेळी डॉक्टर भेटले. त्यांनी पटकन इलाज केला. डोक्यावर खोलवर जखम झाली होती. फार रक्त गेले होते. पण योग्य उपचाराने मुलगा नंतर बरा झाला. जास्त असा काही त्रास झाला नाही. जेव्हा मग मुलाला घरी आणले, तेव्हा रात्री घरात सर्वजण टीव्ही बघत बसले होते. तिचे मन मात्र बेचैन होते. भगवंताविषयी विरक्ती निर्माण होऊ लागली होती. एका आईची ममता प्रभू सत्तेला आव्हान देत होती. तिच्या मनात त्या दिवसाची सर्व घटना चलचित्रासारखी चालू झाली होती. तिचा मुलगा अंगणात पडला तेव्हा एकदम मोठा आवाज झाला. कालच तेथून मोठा लोखंडी पाईप काढला होता. बरोबर त्याच्या खालीच तो मुलगा पडला होता. जर काल मिस्त्रीने तो पाईप काढला नसता तर काय झाले असते? तसेच तिचे अपेंडिक्सचे ऑपरेशन झालेले होते. तिने पोटावर हात फिरवला तर पोटाचे टाके जसेच्या तसे होते. तिला आश्चर्य वाटले की 20-22 किलोच्या मुलाला उचलून ती अर्धा किलोमीटर पळत गेली तेव्हा तेवढा वजनदार वाटला नाही. तसे बघितले तर ऑपरेशनमुळे ती जिनाही चढू शकत नव्हती. नंतर तिला आठवले की डॉक्टर साहेब ते तर 2 वाजेपर्यंतच दवाखान्यात असत. पण त्या दिवशी 3 वाजेपर्यंत कसे होते? त्यामुळे पटकन उपचार झाला. असेच म्हणावे लागेल की कोणीतरी त्यांना थांबवून ठेवले होते. या सर्वाचा विचार केल्यावर तिच्या ध्यानात आले की हा सर्व खेळ परमेश्वराचाच होता. तिचे मस्तक प्रभू चरणामध्ये श्रद्धेने झुकले. मनातल्या मनात प्रभूला वाईट शब्दाने बोलली म्हणून तिने भगवंताची क्षमा मागितली. जेव्हा तिचे टीव्हीकडे एकदम ध्यान गेले, तेव्हा एक प्रवचन चालू होते. भगवंत म्हणत होते की मी तुम्हाला येणारी संकटे थांबवू शकत नाही, पण ती संकटे भोगण्याची इतकी शक्ती देऊ शकतो की तुम्ही त्या संकटांना बिनधास्त पटकन पार करू शकता. जय श्रीराम, जय श्री कृष्ण.